महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी। इथे भाजपला मोठा धक्का। भाजपचे आमदार महेश बालदी यांना या ठिकाणी धक्का। तर उरणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झालेला आहे। आता भाजप या ठिकाणी 110 जागांवर, शिवसेना 49 तर राष्ट्रवादी 36, महायुती एकूण जर पाहिलं तर 195। राजापूरमध्ये काँग्रेसच्या हुस्न बानू खलिफे ह्या विजयी झालेले आहेत। राजापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी धक्का बसलाय। राजापुरातला निकाल आपल्या समोर येते। त्यानंतर राजापुरात ला निकाल पाहिल्यानंतर श्रीगोंद्याचा बघूयात। नगर परिषदेत भाजपच्या सुनीता खेतमाळीस या विजयी झालेल्या आहेत। सांगलीच्या आटपाडीमध्ये भाजपचे उत्तम जाधव विजयी झालेत। तर पुन्हा एकदा आपण पाहूयात, या ठिकाणी श्रीगोंदा नगर परिषदेत भाजपच्या सुनीता खेतमाळी या विजयी झालेल्या आहेत। गंगापूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। तर गंगापूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे संजय जाधव हे नगराध्यक्षपदी विजयी झाली। महायुती 195 तर महाविकास आघाडी 52 आणि स्थानिक आघाडी 18 जागांवरती आघाडीवर। गंगापूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी झाले। महायुती 195 तर महाविकास आघाडी 52 जागा। यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप 110 जागा। राजापूरमध्ये काँग्रेसच्या हुस्न बानू खलिफे हा विजयी झाले। राजापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय। राजापुरातला निकाल आपल्या समोर येतोय। शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव झालाय। चिपळूण नगरपालिकेत रमेश कदम हे पराभूत झालेत। मोठी बातमी। तर चिपळूण नगर परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये निलेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, मात्र कणकवलीमध्ये भाजपचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। एकूणच निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशी या ठिकाणी मोठी लढाई झाली। वेगवेगळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झडलेल्या होत्या, मात्र अखेर भाजप विजयी। श्रीवर्धनमध्ये नगर परिषदेत तटकरेंना मात्र मोठा धक्का बसलेला आहे। श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले विजयी झाले। बालेकिल्ल्यातच धक्का म्हणावा लागेल तटकरेंना, कारण तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झालेत। पुन्हा एकदा सासवडमध्ये ही दृश्य आपण बघतोय। सासवडमध्ये उमेदवारांचा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। श्रीवर्धनमध्ये नगर परिषदेत तटकरेंना मोठा धक्का, ओमपिचवर तटकरेंना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे। फुलंब्रीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र ठोंबरे हे विजयी झाले। अखेर पुरंदरचा किल्लेदार जो आहे तो ठरलेला आहे। सासवड नगर परिषदचा निकाल जो आहे तो निकाल हाती आलेला आहे। आपण बघू शकतोय की सध्या सासवड नगर परिषदेमध्ये जवळपास 13 नगरसेवक जे आहेत ते भाजपाचे विजयी झालेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे जे आहेत ते 9 नगरसेवक जे आहेत ते विजयी झाले आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या आनंदी जगताप ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। जवळपास 1041 मतांनी त्यांचा विजय झालेला आपण बघू शकतो की हा कार्यकर्त्यांचा जो आहे तो जल्लोष आहे। गुलालांची उधळण आहे, जल्लोष आहे, हातामध्ये पोस्टर घेऊन। खरं तर जगताप एकच भाऊकी असा जो संदेश आहे, मेसेज आहे तो या ठिकाणी देण्यात येत आहे। आपण बघू शकतोय की सासवडच्या नगर परिषदेच्या समोर हा विजयी जल्लोष आहे तो भाजपाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। खरं तर ही जी निवडणूक होती ती एक प्रतिष्ठेची ठरली होती। विजय बापू शिवतारे यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर सचिन भोंगळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि दुसरीकडे आनंदी काकी ज्या आहेत त्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या। मात्र या निवडणुकीमध्ये आनंदी जगताप या विजयी झालेल्या आहेत। माजी आमदार असलेले संजय जगताप यांच्या त्या मातोश्री होत्या आणि आता आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सध्या सुरू आहे। सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आहे। गुलालाची उधळण जी आहे ती सध्या सासवडच्या नगर परिषदेच्या समोर आपल्याला सुरुवात होती आहे। सासवड नगर परिषदचा निकाल जो आहे, सर्व कल जो आहे तो हाती आलेला आहे ना। सध्या सर्व या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हा भाजपाचा विजय आणि हा विजयाचं जल्लोषाचं वातावरण सध्या सासवड नगर परिषदेच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष